संपूर्ण चौकशी अजून चालू आहे, त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे. जेव्हा आपण आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं अभिनंदन देखील करायला हवं. 17 लहान मुलं 10 ते 12 वर्षाची मुलं ही त्या व्यक्तीने तिथे डांबून ठेवली होती आणि अतिशय हुशारीने आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढले. एकही मुलाला तिथे दुखापत झालेली नाही. कोणालाही त्या काही किरकोळ दुखापत काही सिनियर सिटीजनना झालेली आहे, परंतु गंभीराची दुखापत कोणाला नाही. नाईलाजाने त्या व्यक्तीने जे काही तिथे कृत्य केलं त्याचं रिटर्न म्हणून तिथे काही पोलिसांना तिथे फायरिंग करावी लागली. परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अजून चालू आहे. कन्क्लुजन पर्यंत आपण अजून आलेलो नाही. ज्यावेळेला कन्क्लुजन वरती येऊ त्यावेळेला नक्कीच आपल्याला इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. प्रकरणामध्ये आता काही बोलणं उचित राहणार नाही. त्या प्रकरणाची संपूर्ण अजून चौकशी चालू आहे, तपास चालू आहे. तपासाच्या अंती जे काही सत्य समोर येईल. आर्याचा जो व्हिडिओ आलाय त्या व्हिडिओमध्ये त्याच्याबरोबर आणखी काही लोक आहेत असं म्हटलं गेलं नाही तर कानाखाली मारा अशा प्रकारचं काय जर मोर्चाच्या वेळेला सगळ्या कर्मचाऱ्यांनी मोर्चामध्ये सामील व्हावं. जर कुठल्या मोर्चामध्ये उद्या परवाचा जो मोर्चा आहे 1 तारखेचा त्या मोर्चामध्ये जर कोणी आलं नाही तर बॉसच्या कानाखाली मारा अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते राज ठाकरे यांनी केलेलं आहे. बघा, 1 तारखेचा मोर्चा म्हणजे कोरकट खेळ चाललेला आहे. मला वाटतं मस्के साहेबांनी देखील या बाबतीमध्ये एक माहिती दिली होती. 20 वर्षापूर्वी देखील काही जणांची नावं मतदारांची नावं दुपारची 3-3 वेळा यायची मतदारांमध्ये. परंतु विषय असा आहे, मतदानाच्या वेळेस मतदान केंद्रावरती प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी बसलेला असतो आणि आता बीएलओ सोबत प्रत्येक पक्षाचा BLA हा प्रत्येक यादीवरती नेमलेला असतो. त्याचं काम असतं त्या यादीवरती हरकती घेणं. त्याला स्पेशल अधिकार हे निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. मग तुमचे BLA तुमच्या पक्षाचे BLA हे झोपले होते का आजपर्यंत? निवडणूक हरल्यानंतर तुम्ही फक्त कारण पुढे आणताय. उद्या होणारा मोर्चा पण त्यांच्या पुढच्या पराभवाची ते तयारी करतायत. दुसरं काही चौकशी चालू आहे. त्या बाबतीमध्ये जे काही प्रकरण घडलंय त्या बाबतीमध्ये चौकशी सध्या चालू आहे. इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती आम्ही तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.